अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा की नाही यावर आम्ही निकाल देणार असं हायकोर्टानं सांगितलंय। अण्णा शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली आहे आणि हायकोर्टानं निकाल राखून ठेवलाय। अमेय राणे आपल्याला अधिक अपडेट देतील। अमेय, बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचा कथित एन्काउंटर झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय, परंतु या एन्काउंटरवर न्यायालयीन चौकशी असेल आणि अण्णा शिंदे जे अक्षयचे वडील होते त्यांनी सवाल उपस्थित करत हायकोर्टात धाव घेतली होती आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र राज्य सरकार या संदर्भात विरोधी भूमिकेवर ठाम आहे की या प्रकरणाचा तपास स्टेट सीआयडी करते। याचबरोबर याची न्यायालयीन चौकशी सुद्धा समांतर सुरू आहे, त्यामुळे त्यांचा अहवाल येत नाही तोपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवणं शक्य नाही असा पवित्रा राज्य सरकारने घेतलाय। परंतु हायकोर्टाने या संदर्भात काही सवाल उपस्थित करत आपली बाजू लावण्यासाठी अमायकस क्युरी म्हणून ज्येष्ठ कायदेतज्ञ मंजुळा राव यांची नियुक्ती केलेली होती आणि त्यांनी कोर्टाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर दंडाधिकारी कोर्टाच्या अहवालात स्पष्टपणे पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढत त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलेला आहे आणि त्याच्या वडिलांची जर मागणी आहे तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा नोंदवायला हवा। गुन्हा नोंदवून त्यांची रीतसर चौकशी करून त्यांना ताब्यात घेण्याची गरज आहे। पुढे जर ते चौकशीत आणि इतर पुढच्या तपासात निर्दोष आढळले तर त्यांच्या पुढे तो गुन्हा रद्द करण्याचा पर्याय शिल्लक आहे, परंतु कायद्यानं त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवणं गरजेचं आहे आणि या संदर्भात आता हायकोर्ट लवकरच काय निर्णय देते यावर त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं भवितव्य अवलंबून असेल। प्रज्ञा, अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।